आणि जर तेल यूज केलं तर ते लगेच विझून जातं. त्यासाठी तुपाने हा दिवा लावतो. नंतर ना दिवा लावल्यानंतर तूप चला हा पहा व्हिडिओ. कारण आता आपल्याला अगरबत्ती लावायची होती. अगरबत्ती लावण्यासाठी आता आपल्याला माचीस तर आधी पेटवून तर घ्यायला लागेल ना. त्यासाठी आपण दिवा लावला. दिवा लावल्यानंतर मग त्यांना अगरबत्ती पेटवून घ्यायची आणि पूजा करायची. कारण पूजा करायची. मग जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा माइंडमध्ये ठेवायचं. ज्या माइंडमध्ये आपलं स्वतःच प्रॉमिस करायचं. सर्व आपलं जे करिअरमध्ये किंवा आपण ज्या कामामध्ये करतो त्यामध्ये कोणतंही विघ्न न येता सर्व काम सुरळीतपणे पार पडू दे, चांगलं आचर दे, चांगले विचार दे, हे सर्व आपण देवाकडे मागून घेतो. ओके. सर्वांना सुखात ठेव. आपल्या आईवडिलांना, आपलं जे करिअरमध्ये जे मित्रमैत्रीण असतात ते सर्वांना चांगलं विचार दे, सर्वांचं चांगलं होऊ दे, हे आपण देवाकडे मागणी मागतो. आणि चला आता आपण देवपूजा झाल्यानंतर आता भूक तर भरपूर लागलेली आहे. आता आपण करूया चहाची तयारी. आता हे आपलं नवीन यूट्यूब चॅनल असल्यामुळे तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या. हा डेली ब्लॉग मी दाखवण्याचा प्रयत्न करीन. कारण कसं आपल्याकडे टाईम असतो. दिवसभर आपण काम करून थकून आलं की थोडाफार टाईम असतो. कारण ते एकटं असल्यामुळे कसं होतं, मनामध्ये विचार भरपूर येत असतात ना. त्यासाठी आपण एक स्वतःचं माणूस गुंतून पण जातो. आणि जर मॉनिटाईज झालं तर आपल्याला अर्निंग पण चालू होऊ शकते. त्यासाठी आपण चला एक यूट्यूब चॅनल स्टार्ट केला. तरी आपण देवपूजा झाल्यानंतर खूप असं चहा पिण्याचं मन झालेलं. मग नंतर आपण तेच तयार करत आहोत. चला बघा, मी चहा करण्यासाठी याच्यात टाकलेला आहात पाणी, चहापत्ती आणि इलायची टाकलेलं. कारण अद्रकमुळे मला अद्रक खाल्लं ना थोडं तिखट लागतं. त्यासाठी मी नाही टाकलेलं. मला जेवढं थोडंसं गोड लागतं ना चहा, जेवढं इसेन्शियल आहे मी तेवढं टाकलेलं एक त्यासाठी. मग नंतर ना चहा असा उकडलेला आहे. चहासोबत चहा बिस्किट खाऊया. चला बाय बाय. हा असा असतो माझा दिवसाची सुरुवात. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि बरं का, चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. जर तुमचा प्रतिसाद भेटला तर मी नवीन व्हिडिओ वेगवेगळ्या ठिकाणचे तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. आणि तुम्हाला काय आवडतं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. बरं का. बाय बाय.